झी 24 तास एक पाऊल पुढे. विचारा रोखोकमध्ये आपण चर्चा करतो आहोत रेसकोर्स वरून सुरू असलेल्या वादाविषयी. डॉक्टर राजीव वाघमारे आम्हाला सांगा की बाळासाहेब ठाकरे हे केवळ शिवसेनेचे नेते नाहीत, ते आता अख्ख्या महाराष्ट्राचे नेते आहेत, अख्ख्या महाराष्ट्राचं दैवत आहेत आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही पक्षाशी बांधील असलेला कार्यकर्ता असो, नेता असो, बाळासाहेबांचं नाव घेतलं की त्याच्या मनामध्ये आदराचीच प्रतिमा निर्माण होते. महाराष्ट्रासाठी बाळासाहेबांचं कर्तृत्व जे आहे ते अनमोल आहे. असं असताना केवळ शिवसेनेनेच कशाला त्यांच्या स्मारकाची मागणी करायला हवी? आणि जर त्यांच्याकडून असा कुठला प्रस्ताव येत असेल, जरी अधिकृतरित्या आला नसला तरी सुद्धा जरी त्यांच्याकडून येत असेल, त्यांचे नेते म्हणत असतील की त्या ठिकाणी स्मारक व्हायलाच पाहिजे, तर काँग्रेस खुल्या दिलानं त्याचं स्वागत का करत नाही? शिवसेनेने स्वतःची भूमिका पहिल्यांदा स्पष्ट करणं आवश्यक आहे साहेब, की तिथे स्मारक करायचंय की तिकडे थीम पार्क करायचंय. त्यांची अधिकृत मागणी आली की शासन, आमचे नेते त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतील. आता राऊत साहेब मठावणी देण्याचं काम करतायत. इकडे अजून कोणी प्रश्न मांडलाच नाही, आम्ही त्याला नकार पण दिलेला नाहीये. आमची भूमिका, त्यांची भूमिका आल्यानंतर शासनाची भूमिका ठरेल. असं असताना लोकांना चिथवून जो वाद अस्तित्वात नाहीये त्या वादाला स्वरूप देण्याचं काम जर शिवसेना करत असेल आणि रस्त्यावर उतरण्याची भाषा करत असेल तर ते योग्य नाही. आणि ज्या बाळासाहेबांसाठी तुम्ही रस्त्यावर उतरण्याची भाषा करताय त्या बाळासाहेबांबद्दल महाराष्ट्रात सगळ्यांना आदर आहे. पण तुम्ही तुमची मागणी तर करा. आणि जिथे करायची आहे मागणी, ज्या रेस्कोचा प्रश्न आहे त्याच्या टेक्निकल बाबी काय आहेत, सरकारचा प्रश्न काय आहे, ती जागा मुंबई महानगरपालिकेची आहे का, बिलकुल त्याचा मालक कोण तो तपासून बघा. बिलकुल नाही राहुल शेवाळे आम्हाला हे सांगा की चिथावणीखोर भाषा वापरले शिवाय असं काही स्मारक होणारच नाही असं शिवसेनेला वाटतंय का? काँग्रेस जर खुल्या दिलानी नुसतं आवाहन करून अधिकृत मागणी करून जर देणार असेल तर चिथावणीखोर भाषा कुठलाही नकार यायच्या आधीच करण्याची काय गरज? काँग्रेसचा चेहरा हा संपूर्ण देशाला माहिती आहे, दुतोंडी चेहरा आहे. मी काँग्रेसची भूमिका याच्यात आता काँग्रेसचा खरा चेहरा मी तुमच्या समोर आणतोय. ह्याच्यात सर्वप्रथम मागणी महापौरांनी केली की तिथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं थीम पार्क व्हावं. ते आयुक्तांना पत्र दिलं. 31 मेला ह्याचं लीज अग्रीमेंट संपुष्टात येणार आहे. ही गोष्ट वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या पदाधिकाऱ्यांना समजल्यावर वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबचे पदाधिकारी माननीय महापौरांना भेटायला नाही गेले, ते माननीय मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले. आणि माझ्या माहितीप्रमाणे माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलंय की 30 वर्षाचं लीज आम्ही वाढवून देणार आहे. आपण ऐकून घ्या, हे त्यांना आश्वासन दिलंय. ऐकून घ्या. त्यांच्या सेक्रेटरीने ऐकून घ्यायची मनसी ठेवा. तुमचा चेहरा ओपन करतोय मी. त्यांनी त्यांच्या सेक्रेटरीने अधिकृतरित्या मीडियाला सांगितलंय की आम्हाला माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलंय की 30 वर्षाचं लीज आम्ही वाढून देणार आहे. याचाच मुख्यमंत्री आणि काँग्रेसचा चेहरा ओपन होतोय की स्मारकाला यांचा किती पाठिंबा. केवळ बोलण्यापुरतं बोलतात, वंदनीय शिवसेना प्रमुखांचा आदर करतात. त्यांनी स्वतः त्यांना आश्वासन दिलंय. पहिलं यांनी त्यांचे जर वंदनीय शिवसेना प्रमुखांचा हे आदर करत असतील तर 30 वर्षाचं लीज त्यांनी देऊ नये आणि ताबडतोब लीज कॅन्सल करून मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात ही जागा द्यावी. रस्त्यावर येण्याची भाषा मी का करतोय? रस्त्यावर येण्याची भाषा ही करतोय की महानगरपालिकेला संपूर्ण अधिकार आहे. हा प्रस्ताव जर आयुक्तांनी मंजूर केला तर तो इम्प्रुव्हमेंट कमिटी आणि सभागृहासमोर मंजुरीसाठी यायला पाहिजे. जर आयुक्तांनी इम्प्रुव्हमेंट कमिटी आणि सभागृहाकडे न आणता हा प्रस्ताव परस्पर मंजूर केला आणि मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली तर आम्ही रस्त्यावर येणार. जर कोणी दबाव आणून आयुक्तांवर दबावाने काम केलं तर आम्ही रस्त्यावर येणार. आणि काँग्रेसचा दुतोंडी चेहरा वंदनीय शिवसेना प्रमुखांबद्दल काही आदर नाहीये. तुम्हाला चान्स घ्यायचा नाही, म्हणजे तुम्हाला चान्स घ्यायचा बरोबर आहे. आणि त्यांची हिंमत असेल तर 30 वर्षाचं लीज देऊ नये. त्यांनी लीज देऊ नये, लीज अग्रीमेंटवर सही करू नये. त्याच वेळी त्यांनी लीज अग्रीमेंटवर लीज अग्रीमेंटवर सही नाही केली तर कळेल वंदनीय शिवसेना प्रमुखांवर किती आदर आहे. ठीक आहे, तुमचा मुद्दा कळलेला आहे. डॉक्टर वाघमारे 31 मे पर्यंत थांबा. 31 मेला कळेल की लीज अग्रीमेंटवर सही केली. एक गोष्ट याच्यामधनं स्पष्ट होते ती म्हणजे एक तर दुर्दैवाने आपण सगळेच राजकीय पक्ष असतील किंवा अनेक लोक असतील हे महापुरुषांचं जातीपातीमध्ये पक्षनिहाय विभाजन करून मोकळे झालेत. हा एक कुठेतरी चित्र याच्यामध्ये दिसतं बरेच वेळेला. बाळासाहेबांविषयी प्रत्येकाला आदर आहे, त्यांचं स्मारक व्हायला पाहिजे, याच्यामध्ये कुणाचंही दुमत असायचं कारण नाही. हा एक वेगळा भाग झाला. मुद्दा असा येतो याच्यामध्ये मी जो बातमीतनं मांडला होता आणि ज्याच्यावरनं आज हे सगळ्या चर्चा सगळीकडे सुरू आहेत की शिवसेना आता मुळात प्रस्ताव जर तुम्ही फक्त गार्डन पुरता आणलाय तर आज इतक्या टोकाला एकदम अचानक काय येत आहे? अजून 48 तास पण उलटलेले नाही आहेत.
बातमी येऊन. मग एकदम शिवसेना प्रमुखांचं नाव आलं, म्हणजे तुमचा छुपा कुठेतरी अजेंडा होता, तो तुम्ही अधिकृतपणे जाहीर करावा, एवढंच माझं त्याच्यामधलं म्हणणं आम्ही आहे. प्रस्ताव आणू तसा, आम्ही अधिकृतरित्या प्रस्ताव आणू. बघा ही जागा जी आहे, एक मिनिट साहेब, ही जागा जी प्रस्ताव आहे, आणायच्या अगोदरच वाद कशाला? ही तो प्रस्ताव आणायच्या अगोदरच वाद ह्या कशाला? जागेची मालकी प्रस्ताव आणायच्या आधी वाद कशाला असं त्यांचं मत. ही जागा जी आहे याची एक माहिती बघा. ही जागा शासनाने नाही, कोणाची असून द्या, लीज अग्रीमेंटला महानगरपालिकेला तुम्ही लीज अग्रीमेंटला मान्यता देऊ नका, कोणाची असून द्या. याची तुम्ही लीज मालकी अग्रीमेंटला सरकारकडे आहे. मालकी असली तरी ते तो- क्लबचे जे लोक आहेत ते आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे नेते आहेत. सरकारची जमीन आहे तर ते सरकारच्या हा मुख्यमंत्र्याला चेहरा भेटायला जनतेसमोर येऊन द्या. जाणार. महानगरपालिकेकडे येणार. मुख्यमंत्र्यांनी त्यांना म्हणजे आश्वासन कागदपत्र- दिलंय. ठीक आहे, 30 वर्षाचा लीज दिला. बाळासाहेबांच्या स्मारकाची मागणी करताना त्यांच्या सेक्रेटरीने मीडियाला सांगितलंय. असा अहो, तो अधिकृत काँग्रेस कुठेही नाहीये बातमी. राहुल शेवाळे काँग्रेसचे प्रवक्ते सांगतात असं काय नाहीये, त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवा, ती चांगली नाही, बातमी यांना माहित सांगताय. असेल, यांना कल्पना आम्हाला नसेल. सगळी कल्पना क्लब- अधिकृत- क्लबच्या आम्ही अधिकृत- पदाधिकाऱ्यांनी अधिकृत ठीक आहे, घोषणा ठीक केली. आहे. आपल्याला पुढचा फोन सरकारकडून कुठेही आम्ही आणि घोषणा यांचे स्थानिक केलेली ठीक आहे, नाही. अधिकृत म्हणजे काँग्रेसच्या थोडक्यात- नगरसेवकाचं पण पत्र आहे की तिथे थोडक्यात- बंद करावा. थोडक्यात या क्षणाची बातमी अशी आहे की शिवसेनेने अधिकृतरित्या स्मारकाची मागणी केलेली नाही आणि काँग्रेसने अधिकृतरित्या आम्ही टर्फ क्लबला जागा वाढवून देणार अशी घोषणा केलेली नाही. त्यामुळे अधिकृत काहीच चाललेलं नाहीये. सगळा जो पडद्यामागच्या हालचाली घडतायत त्याच्यावरनं हा सगळा वाद आतापर्यंत पुढे येताना दिसतोय. आपल्याबरोबर सचिन खरात यांचा पुढचा फोन आलेला आहे. सचिनजी नमस्कार, विचारा रोखठोक. जय भीम. मी रिपब्लिकन पॅन्थर ऑफ इंडियाचा अध्यक्ष आहे आणि आम्ही कोणत्याही परिस्थिती विसरलो नाही की बाळासाहेब ठाकरेंनी बाबासाहेबांच्या दारोमय विद्यापीठाच्या नामांतराला विरोध केलेला आहे. तसेच विरोध करून त्यांनी ते स्वतः हयात असताना त्यांनी दादरच्या चैत्यभूमीला छट असा उल्लेख केला होता. त्यामुळे दादरचं नामांतर आमची पहिली मागणी आहे. एवढंच बाबासाहेबांचं पहिलं प्रेम असेल, तुम्हाला खरंच आंबेडकरी मतदान पाहिजे असेल तर तुम्ही बाबासाहेबांचं पहिलं नामांतर करा, रेल्वे स्टेशनचं दादरचं नामांतर करा. अन्यथा आम्ही कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये ठीक आहे, म्हणजे नामांतराचे प्रश्न उपस्थित होत आहेत, नाव देण्याचे प्रश्न उपस्थित होत आहेत. महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अनेक स्मारकांविषयी वाद निर्माण होतोय. तसा तो शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाबाबतीत होऊ नये अशी प्रत्येक मराठी माणसाची इच्छा असेल. त्यासाठी काय करायला लागेल याविषयी आपण अगदी थोडक्यामध्ये आपल्या तिन्ही पाहुण्यांना विचारूया. सुरुवात करूया डॉक्टर राजीव वाघमारे यांच्यापासून. एकच प्रश्न तिघांसाठी आहे. शिवसेना प्रमुखांना श्रद्धांजली ठरेल, आदरांजली ठरेल, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि विचारांचा गौरव होईल असं स्मारक होणं, हे नेमकं कसं स्मारक असावं असं तुमचं मत आहे? तुमच्या कल्पनेतलं एक महाराष्ट्रातला नागरिक म्हणून तुमच्या कल्पनेतलं बाळासाहेबांचं स्मारक कसं असावं असं तुम्हाला वाटतं? अगदी थोडक्यात. बाळासाहेबांचं स्मारक त्यांच्या विचाराला शोभेसं, त्यांच्या कर्तृत्वाला शोभेसं. त्यांचं स्मारक या मुंबईतल्या मराठी जनतेच्या आरोग्याशी किंवा पर्यावरणाशी न खेळता एक त्यांना अभिमान वाटेल अशा पद्धतीचं त्यांचं म्हणजे स्मारक. कसं ही विश्लेषणं सगळीच लावतायत, पण म्हणजे त्या ठिकाणी बिल्डिंग बांधावी, त्या ठिकाणी फक्त झाडं असावीत, त्या ठिकाणी व्यंगचित्रांसाठी एक हॉल बांधावा. आमचं असं मत प्रॅक्टिकली आहे, सांगा. आमचं असं प्रॅक्टिकली मत आहे की ही जी स्मारकाची भूमिका आहे ती अधिकृत भूमिका शेवटी त्यांचा पक्ष मांडणार आहे. की आम्ही जरी काही म्हणालो की बाळासाहेबांचं स्मारक अशा पद्धतीने बाळासाहेबांवर प्रत्येक मराठी माणसाचा अधिकार आहे. तुम्ही मांडू शकता, मी मांडू शकतो, सगळे मांडू शकतो. त्यांचं जे स्मारक आहे ते लोकांना उपयोगी पडेल अशा पद्धतीने, एक लोकांच्या आरोग्याशी, मुंबईशी एकरूप, महाराष्ट्राशी एकरूप अशा पद्धतीने व्हावं की ज्याचा त्रास, की ज्याप्रमाणे आता हे आपण बाकीचे प्रश्न चाललेत तसं न होता एक मुंबईत सर्वसाधारणपणे चांगल्या ठिकाणी एक भव्य स्मारक ठीक आहे, भव्य स्मारक उभं राहावं असं तुमचं म्हणणं आहे. राहुल शेवाळे. वंदनीय शिवसेना प्रमुखांचं स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचं बनवण्याचा जो शिवसेनेचा उद्देश आहे तो हाच आहे की संपूर्ण मराठी माणसाला, महाराष्ट्राला आणि हिंदुस्थानाला आदर्श ठरेल आणि स्फूर्ती ठरेल असं स्मारक बनवण्याचा निर्णय शिवसेनेने घेतलाय. म्हणजे त्याच्यात वंदनीय शिवसेना प्रमुखांचं जे जे वेगवेगळी व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाचा आदर्श संपूर्ण जनतेला व्हावा. त्याचं व्यंगचित्रकार, त्यांचं भाषणं असतील, त्यांनी केलेले मार्गदर्शन आणि संपूर्ण त्यांच्या कारकिर्दीत मराठी माणसासाठी समाज उपयोगी ओळख करून देणारं कारकिर्दीची स्मारक ओळख असावं. आणि संपूर्ण पुढील पिढीला पण त्यांचा आदर्श होईल आणि एक मार्गदर्शक ठरेल अशी त्यांची भाषणं आणि त्यांचे लेख याची संपूर्ण माहिती त्या स्मारकाच्या माध्यमातून उपलब्ध होईल आणि एक आंतरराष्ट्रीय दर्जाची ओळख म्हणजे संपूर्ण जगाला त्यांची ओळख होईल. त्या धर्तीचं एक असं स्मारक बनवायचं. बिलकुल. संदीपच्या अगदी थोडक्यात. बाळासाहेबांनी आयुष्यभर लोकांना द्यायचं काम केलेलं आहे. त्यांच्याकरता महापालिकेचे, राज्य शासनाचे भूखंड घेऊन त्याच्यावरती काहीतरी उभं करावं यापेक्षा मला असं वाटतं
लाखो शिवसैनिक आहेत. या शिवसैनिकांनी लोकवर्गणी काढली आणि स्वतंत्रपणे एखादी जागा विकत घेतली तर त्या जागेमध्ये तुम्हाला हवं तसं तुमच्या मनाजोगतं स्मारक उभं करता येऊ शकतं. तर त्या दृष्टीने कुठेतरी विचार करावा. हे अशा प्रकारचे वादविवाद हे स्वतः माननीय शिवसेना प्रमुखांना कधी पसंत पडले नसते. अशा कित्येक स्मारकांवरती त्यांनी लाथा मारून ते मोकळे झाले असते. तर हा एक विषय असा आहे की त्यांचं स्मारक तर उभं राहायलाच पाहिजे. तर ते स्वतंत्रपणे एखादी जागा घेऊन शिवसेना किंवा मराठी माणूस यांनी एकत्रितपणे निधी उभारून करावा. ते जर झालं तर कुठल्याही प्रकारचा वादच निर्माण होणार नाही. बिलकुल. आणि जसं हवं तसं स्मारक उभा करणं ठीक आहे. आता त्याच्यामुळे अशा भूमिका कोणी मांडत नाही. बिलकुल केवळ बाळासाहेबांचा विषयच वेगळा आहे म्हणून कदाचित असेल. शेवटी बिलकुल राहुलजी, शेवटी आपण आजचा रोखठोक प्रश्न बघूया. महाराष्ट्रातली जनता काय म्हणते आहे हे बघणं सगळ्यात महत्वाचं आहे. आजचा प्रश्न होता, रेसकोर्सच्या जागेवर बाळासाहेबांचं स्मारक उभारण्याची शिवसेनेची मागणी योग्य आहे का? जवळपास 57% लोक म्हणत आहेत की होय ही मागणी योग्य आहे, तर 43% लोक नाही म्हणत आहेत. बाळासाहेबांचं स्मारक कसं असावं, त्या ठिकाणी थीम पार्क उभारावं, आंतरराष्ट्रीय दर्जाचं उद्यान उभारावं, त्याची जागा कुठली असावी, त्याचं सुशोभीकरण कसं करावं, प्रत्येकाविषयी प्रत्येक मराठी माणसाला असंच वाटेल असं स्मारक उभा करा की ज्याचा बाळासाहेबांना स्वतः अभिमान वाटला असता, बाळासाहेबांना समाधान वाटलं असतं आणि बाळासाहेबांच्या विचारांना चालना देणारं, बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारं असं स्मारक उभं राहावं. हे स्मारक उभं राहावं ही प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आहे. या स्मारकावरून वाद होऊ नयेत ही सुद्धा प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आहे. मात्र मराठी माणसाची इच्छा वादांच्या बाबतीत तरी सध्या पूर्ण होताना दिसत नाहीयेत. वादांना सुरुवात होतीये, ते लवकरात लवकर मिटावेत अशीच आपण अपेक्षा करूया. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल राहुल शेवाळे, डॉक्टर राजीव वाघमारे आणि संदीप आचार्य तुम्हा तिघांचेही मनापासून धन्यवाद. रोखठोकमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.